हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर आज आहे मयूरची हळद आणि आम्ही येऊन पोहोचलेलो आहे आमच्या लोकेशनला. तर मस्त असं छान असं मेकअप करून आम्ही आलेलो आहे इथे हळद लावण्यासाठी. आणि इथे आहे छान छोटंसं एक हळदीचं सेटअप आणि इकडे लावायचे आहे नवरदेव नवरीला हळद. तर आमच्याकडे जी काय पद्धती जशी काय प्रथा आहे त्याच्यानुसार हे हळदीची मांडणी करणं सुरू आहे. माझी आई, माझ्या ज्या वहिनी वगैरे आहेत तर त्या हे सगळं करत आहे आणि मी त्यांना थोडी थोडीमध्ये जी हेल्प आहे ती केलेली आहे. आता आमचे जे पाहुणे आहेत तर ते यायला सुरू झालेले आहे. मग मध्ये मध्ये फोटोशूटही मी केलं आणि बाकी सगळ्यांना जे जे आले होते त्यांनाही मी थोडंसं भेटलेले आहे. तोपर्यंत इकडे जे नवरदेवाला हळद लावणं सुरू आहे. पहिले लावायची आहे नवरदेवाला हळद आणि आमच्या इकडे ते तशा प्रकारे अंघोळही नवरदेवाला घातली जाते आणि मग नवरदेव त्याचे कपडे वगैरे चेंज करून येणार आहे. तसंच नवरीलाही हळद लावली जाते, तिलाही अंघोळ घातली जाते आणि आता तीही तिच्या मेकअपसाठी गेलेली आहे. तोपर्यंत इकडे आमचे जे घरचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांनी छान असा डान्स हा केलेला आहे आणि छान सगळ्या लोकांना एंटरटेनही केलेलं आहे. तर आता नवरदेव नवरी रेडी होऊन आलेले आहे, त्यांनाही हळद लावणं सुरू आहे. आणि आमच्या ज्या वहिनी वगैरे होत्या त्यांनी आम्हालाही हळद लावलेली आहे, आम्हालाही सगळं हळदीनं भरून टाकलेलं आहे. तर आता इकडे सुरू झालेलं आहे आमचं फोटो सेशन. तर आमच्या घरात खूप सारे लोक आहेत तर खूप वेळ हा फोटोमध्ये गेलेला आहे. आणि हे आहे नवरीचे आई पप्पा, तर तेही तिला हळद लावताना खूप जास्त इमोशनल झाले होते. तर अशी झाली मयूरची हळद. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.